नमस्कार दर्शक हो, आजच्या घडीला राज्यभरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। कोणाला किती निधी, कोणती योजना मंजूर होणार, शासनाची ध्येय धोरण काय आहेत, या अनुषंगाने चर्चा सुरू आहेत। मात्र यातच एक मुद्दा कळीचा ठरतोय, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग। शक्तीपीठ महामार्ग अर्थात याच मुद्द्यानं आता संपूर्ण राज्याचं लक्ष वेधले। 2024 विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शक्तीपीठ महामार्गासाठीची घोषणा केली। नागपूरहून गोव्याला अवघ्या काही तासात जाता येईल। त्याचबरोबर राज्यातली देवस्थानं असतील, 3.5 शक्तीपीठ असतील, यांना आपण काही तासात भेटू शकू, अनेक पर्यटन स्थळे एकत्र येतील। या अनुषंगाने आपण हा शक्तीपीठ महामार्ग करत असल्याची त्यांनी घोषणा केली। मात्र हा मुद्दा त्याच्यानंतर आलेल्या निवडणुकीत म्हणजेच विधानसभा निवडणुकीत कळीचा ठरला। कोल्हापूरमध्ये काही शेतकऱ्यांनी मंत्र्यांना अडवत आमचा याला ठाम विरोध आहे, आमच्या जमिनी जाणार असतील तर आम्ही खावं काय, प्यावं काय, आमच्या पोराबाळांनी करावं काय, असे प्रश्न विचारत त्यांना रोखलं। आणि शक्तीपीठ होणार नाही यासाठी आम्हाला शब्द द्या, तुम्ही आमचा आवाज बनाल, असं मंत्री हसन मुश्रीफांसारख्या नेत्यांना घेरत शेतकऱ्यांनी त्यांना या भूमिकेशी आग्रह राहायला प्रवृत्त केलं। यानंतर घडलेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये, विधानसभेच्या प्रचारामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भुदरगड दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांची जर इच्छा असेल की हा शक्तीपीठ होऊ नये तर तो कदापिही होणार नाही, आम्ही राज्य सरकार म्हणून याची ग्वाही देतो, असं ठामपणे सांगितलं गेलं। याच्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा निवडणुकीतून बाजूला गेला आणि निवडणूक ही शक्तीपीठ महामार्ग वगळता इतर मुद्द्यांवर चर्चिली गेली। त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा बाजूला जरी पडला असला तरी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं, माहितीच्या सरकारनं परत एकदा या मुद्द्याला हात घातला आणि शक्तीपीठ होणार असं सांगितलं। अर्थात शक्तीपीठ होणार असं म्हटल्यानंतर विरोधात असणारी शेतकऱ्यांची चळवळ ही पुन्हा ॲग्रेसिव्ह झाली, पुन्हा सक्रिय झाली आणि आम्ही होऊ देणार नाही यासाठी मोर्चेबांधणी सुरुवात झाली। अर्थात शेतकऱ्यांची जशी विरोधात भूमिका होती तसे शेतकरी समर्थनात आहेत, असंही चित्र तत्कालीन स्थितीत उभं राहिलं। गोकुळचे माजी संचालकांनी हा प्रकल्प झाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि भुदरगडमधील शेतकरी त्यासाठी समर्थन करतायत असं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आणि काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शक्तीपीठ होणार, मात्र तो कोणावरही लादला जाणार नाही असं थेट स्टेटमेंट केलं आणि पुन्हा या मुद्द्यानं उचल खाली। आणि शक्तीपीठसाठीचे समर्थन करणारे आणि शक्तीपीठाला विरोध करणारे असे दोन गट यात आग्रही झाले, सक्रिय झाले। आमदार राजेश क्षीरसागर असतील, धनंजय महाडिक असतील, यासारख्या माहितीच्या नेत्यांनी आमच्या जमिनी जाणार असतील तरी शक्तीपीठ व्हायला पाहिजे, आमचं त्यासाठी समर्थन आहे अशी भूमिका घेतली। तर दुसऱ्या बाजूला माहितीतीलच काही नेत्यांनी जसेच आमदार राजेंद्र यड्रावकर असतील, दलित मित्र अशोकराव माने असतील, मंत्री हसन मुश्रीफ असतील, या नेत्यांनी मात्र शक्तीपीठ होऊ नये यासाठी आमची ठाम भूमिका आहे आणि शक्तीपीठ होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं जनतेलाही सांगितलं। विधान भवनातही तशी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला। मात्र हा मुद्दा पेटला आणि परत हेच रणकंदन विधानसभेत पाहायला मिळालं। विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आणि शक्तीपीठ होऊ नये यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर धडक मारली। मेलो तरी 72, शक्तीपीठ होता कामा नये, आमच्या जीवनाची, पोराबाळांची राख रांगोळी व्हावी का, तुम्हाला असं वाटतंय काय, असे रोखठोक प्रश्न करत शेतकरी मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर एकत्र आले। ज्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील असतील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील आणि अर्थात सतेज पाटील या नेत्यांनी भाषणं केली, ज्याच्यामध्ये राजू शेट्टी असतील यांनी आग्रही भूमिका घेतली आणि या मुद्द्यानं चांगलाच वेग धरला। अर्थात हीच चर्चा
विधिमंडळातही घडली। सभागृहात चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा तीच भूमिका आक्रमकपणे मांडली। शक्तीपीठ झाला तर पर्यटन स्थळ असतील, उद्योग असतील, दळणवळणाची वाहनं असतील यांना किती सोयीचं पडणार आहे यासाठीचे उदाहरण दिलं। मात्र थांबतील ते सतेज पाटील कसले। सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना मात्र त्याच ताकदीनं दिलं। तुम्ही म्हणताय की आमच्याकडे 1000 शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन आहे, तुम्ही तशी घोषणाही केली आहे, तर आम्हाला पुरावे दाखवा, आम्हाला निवेदन दाखवा। कोण शेतकरी आहेत जे शेतकरी आमच्याकडे नको म्हणून सह्या करतात ते तुमच्याकडे पाहिजे म्हणून कशा सह्या करू शकतात, असा ठोक सवाल मुख्यमंत्र्यांना केला। आणि व्हायला पाहिजे शक्तीपीठ आणि होऊ नये हेच रणकंदन विधानसभेत पुन्हा सुरू झालं। आजच्या घडीला शक्तीपीठावरून समर्थन आणि विरोधाच्या घडीला ही स्थिती आहे। काही नेते समर्थनात आहे म्हणत असतील, काही नेते विरोधात म्हणत असतील, तर शक्तीपीठावरनं आता महाविकास आघाडी महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली। मुख्यतः महायुतीमधील काही नेत्यांनी आपल्याच गटातील नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं काय होणार पुढं समजायला मार्ग नाही। ही आजच्या घडीला स्थिती असली तरी काही प्रश्नही मात्र अनुत्तरित आहेत। शक्तीपीठाच्या अनुषंगानं महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोन्हीतले नेते असतील एकमेकांवर तुटून पडताना दिसतात। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेचा हद्दवाढीचा प्रश्न असेल, कोल्हापूर शहराची वाढ झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे यासाठीचा प्रश्न असेल, कोल्हापूरचा पाणी प्रश्न असेल, कोल्हापूरच्या रस्त्यांची वानवा असेल, कोल्हापूरच्या आरोग्याची समस्या असेल, हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रश्न जसेच्या तसे आहेत। आरोग्यावर कोण बोलायला तयार नाही, बेरोजगारीवर कोण बोलायला तयार नाही, दळणवळणावर कोण बोलायला तयार नाही, कोल्हापुरात उद्योग येणार आहेत का नाहीत यावर कोण बोलायला तयार नाही। मात्र शक्तीपीठावरून दोन्हीकडे धुसफूस सुरू आहे। मग कोल्हापूरकरांचे मूळचे प्रश्न हे बाजूला पडण्यासाठी ही धुसफूस जाणीवपूर्वक आहे का? कोल्हापूरकरांच्या या प्रश्नावर जे जेन्युइन आहेत, जे अनेक वर्ष त्यांना सतावत आहेत, जे अनेक वर्ष कोल्हापूरकरांना भेडसावत आहेत, या प्रश्नाचं कुणालाच काही पडलेलं नाही का असा प्रश्न सामान्य कोल्हापूरकराच्या मनात पडलाय। कारण इथल्या बेरोजगारीपासून इथला युवक वंचित आहे, त्याला रोजगार नाही, पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीची त्याला वाट धरावी लागते, प्यावं म्हणलं तर वेळेला पाणी नाही, पोटभर खाईन म्हणलं तर हाताला काम नाही, अशी कोल्हापूरची स्थिती अनेक वर्ष असताना नेते मात्र शक्तीपीठासारख्या मुद्द्यावर तुटून पडलेले आहेत। कोल्हापूरच्या महापुराचा वेढाही शक्तीपीठामुळे दुप्पट होणार आहे। हजारो एकर शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाणार आहे। स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी याबद्दलची भूमिका घेतली, त्यांनी लढा उभारलाय आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, द्यायला पाहिजे या अनुषंगाने ते लढतायत। मात्र हा सुद्धा मुद्दा पाहिजे तितक्या ताकदीनं सर्व नेत्यांच्या समोर येताना दिसत नाही। या नेत्या या प्रश्नाला न्याय देणार कोण हा देखील प्रश्न आजच्या घडीला अनुत्तरित आहेत। मग कोल्हापूरकरांचे हे जेन्युइन प्रश्न कोण सोडवणार? जर नेतेच या प्रश्नांना हात घालणार नसतील, ऐनवेळी वेगवेगळे मुद्दे घेऊन एकमेकावर टीका करणार असतील, तर मूळचे प्रश्न सोडवणार कोण? हा यक्ष प्रश्न आज कोल्हापूरकर म्हणून प्रत्येक नागरिकासमोर उभा आहे। एक नागरिक म्हणून, कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? शक्तीपीठ व्हावा न व्हावा की त्यासारखा प्रश्न बाजूला पडून कोल्हापूरचे मूळचे प्रश्न आहेत हे सुटले पाहिजेत? नेमके कोणते प्रश्न सुटायला पाहिजेत आणि राजकारण नेमकं कुठल्या मुद्द्यावर लढलं गेलं पाहिजे आम्हाला कमेंट करत नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।